शिरोळ तालुक्यात महसूल विभागाला हाताशी धरून माती आणि वाळूची राजरोस चोरी सुरू असून गौण खनिजाची ही लूट शिरोळ तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देखील ते याबाबत गंभीर नाहीत म्हणून शिरोळ तहसीलदार यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी तक्रार करणार असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ येथे पत्रकार बैठकीत सांगितलं। पत्रकार बैठकीत सांगताना चुडमुंगे म्हणाले की वाळू उपसा हा अर्जुनवाड, खालवाड आणि शेडशाळमध्ये गेले 1.5 महिना झाले प्रत्यक्षात चालू आहे, पण महसूल प्रशासनाच्या कागदी रेकॉर्डात फक्त अर्जुनवाड्यामध्येच उपसा सुरू असून घालवाड आणि शेडशाळमध्ये माती उपसा सुरू नसल्याचं खोटेच रेकॉर्ड केले जात आहे। दररोज शेकडो प्रास वाळू उपसा करणाऱ्या बोटी वापरून रात्रंदिवस वाळू उपसा केला जात आहे, पण महसूल विभाग म्हणतोय की फक्त 73 ब्रासच वाळू नदीतून काढली असून त्यातील 8 ब्रास वाळू विकली असून 65 ब्रास वाळू डेपोवर शिल्लक आहे। अर्जुनवाड, खालवाड आणि शेडशाळ येथून हजारो ब्रास वाळू काढून त्याची परस्पर विक्री केली जात असताना आणि याची सगळी माहिती तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांना असताना यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शासनाचा महसूल तर बुडवलाच आहे, पण किमती गौण खजिन्याची लूट आजही सुरूच असल्याचं त्यांनी पुराव्यासह समोर आणलंय। शासनाने वाळू उपसा ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी व शासनाच्या डेपोवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती केली असताना फक्त वाळू डेपोवर कॅमेरे बसवले आहेत, पण वाळू उपसा होतो तिथे मुद्दाम बसवले नाहीत। माती उपशाबद्दल बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की 500 ब्रासची प्रत्यक्षात रॉयल्टी भरून परवानगी घ्यायची आणि 5000 ब्रास माती काढून विकायची असा धंदा शिरोळ तालुक्यात चालू आहे आणि 5 ब्रास मोठ्या हायवात माती भरायची, पण 1 ब्रास माती वाहतूक केली म्हणून रेकॉर्ड करायचे चालू आहे। महसूल प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच मातीची लूट सुरू आहे, म्हणून आम्ही आता शिरोळ तहसीलदार यांचीच या गौण खनिजाबाबतची चौकशी करा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।